की इतिहासातलं सगळ्यात आतापर्यंत सगळ्यात मोठं पॅकेज आहे. आनंद वाटला सगळ्यांना. खरं म्हणजे पॅकेज सुद्धा जाहीर केलं तेव्हाच ते तुटपुंज होतं. कारण पॅकेज जाहीर करताना प्रत्यक्ष पाहणी कोणी केली होती की नव्हती याची मला काय माहिती नाही. आज मी तुमच्या समोर आहे. काल परवापासून एक 3 दिवसासाठी इतक्या दिवसांनंतर केंद्राचं पथक फिरते. तुमच्या गावात आलं होतं नाही, मला जाणून घ्यायचंय पॅकेज मध्ये तुला काही गोष्टी मिळाल्या असतील तर मिळाल्या सांगा. केंद्राचं पथक तुमच्या गावात आलं असेल तर आलं होतं म्हणून सांगा. आणि आता गावामध्ये बोर्ड लावा, केंद्राचं पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा. मी काय खट्टा चाललेली आहे नुसती. मी काल जेव्हा मुंबईतून निघालो तेव्हा वृत्तपत्रामध्ये पाहिलं मी केंद्रीय पथक आलं आणि रात्री टॉर्च मारून पाहणी करते. काय बघताय तुम्ही? कालपासून फिरताना आज सुद्धा शेतामध्ये नुसता चिखल तर पाणी आहे. संपूर्ण पीक तर तेव्हाच चढलं होतं. आता ओमदाराने सगळी कथा तुमच्यासमोर वाचली. हे कथा नाही, तुमच्या व्यथा आहे. सोयाबीन तुम्ही घ्या, जो भाव मिळेल आणि परवडणार कसं, आयुष्य जगायचं कसं? जो भाव मिळेल त्या भाव तुम्ही विकून टाकला. सगळीकडे हीच भाव आहे. आणि हे जे सरकार आहे, मी मगाशी 2-3 मुद्दामून व्हिडिओ ऐकवले, आता सुद्धा तुम्हाला ऐकवत. आणि लोकांना असं वाटतं, सरकारला असं वाटतं की जनतेची स्मरणशक्ती ही संपत असते. म्हणून हे आवाज फक्त ऐका कोणाचे. शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. आणि मग आपण निर्णय केलाय. आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं, हे मोबाईल आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा आता आणखी एक टाकू. निश्चितच असं आहे की ओला दुष्काळ हा जाहीर झालाच पाहिजे, त्याबद्दल काही बोलतच नाहीये. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मेन्यूमध्ये ओला दुष्काळ कुठे नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. हे बघितलं दुतोंडी सरकार. म्हणून म्हटलं की राजा उदाहरण हातात काय दिलं. आता प्रेसनी म्हणा, मी नाही काय बोललेलो. लोक म्हणतात हातात टरबूज दिलं. म्हणजे जेव्हा आपलं सरकार होतं आणि तेव्हा सुद्धा आपत्ती येत होते. आपत्ती नैसर्गिक आपत्ती, ती कोणाच्या हातामध्ये नसते. पण आपत्ती आल्यानंतर जसं मी टीव्हीवरती पाहिलं की आपल्या ओमदादा आणि सगळे शिवसैनिक त्या पुरामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झोपून देऊन सर्व नागरिकांना मदत करत होते. मी त्याला फोन केला ओमदादाला, काय चाललं तुझं काय एवढी सगळी माझी सगळी लोक संकटात आहे, मी कसं काय थांबू? आणि त्यांनी झोपून दिलं होतं पुरावर. मग त्याच्यानंतर काही जण गाडी खाजवत आले, पण काय डोकं खाजवत आले आणि स्वतःचे फोटो लावून मदत करण्याचे ठोक केलं. आपली मागणी जी मी काही केली आणि लावून धरली ती माझ्या मनातली मागणी नाही, मी तुमच्याशी बोलून केलेली मागणी की शेतकऱ्याला द्या, त्याचा आपण सगळे एक करून शेतकऱ्यासाठी लढूया. आंदोलन उभं केलं, शेतकरी रस्त्यावरती आला. मग काय त्यांचं काय सातोट झालं असेल नसेल कल्पना नाही, मला मी काही आरोप नाही करत. पण एकदम आपल्या मुख्यमंत्र्यांनी कधीचा मुक्त काढला, पुढच्या जूनचा 24 जून. आता नोव्हेंबर 25 सालचा नोव्हेंबर सुरू झालेला आहे. अजून नोव्हेंबर ते जून किती येते मोजा. जगायचं कसं? एक खरीपचा हंगाम तर गेला. रबीसाठी तुम्हाला कर्ज मिळणार. खरीपच्या आता डोक्यावरती किती कर्ज आहे तुमच्या साधारणतः? रबीचं सोडा, खरीपाचं अधिक कर्ज, त्याच्यानंतर रबीचं कर्ज आणि त्याच्यामध्ये जमीन वाहून गेले. म्हणजे अनेक शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की तुमची मदत येऊ द्यानंतर पण पहिली माझी जी जमीन वाहून गेले, खरडून गेले, त्या जमिनीसाठी मला माती द्या. पहिला माती द्या, मग बी बियाणं वगैरे बाकीच्या गोष्टी आल्या. आणि ह्या जर कमी गोष्टी बोललो तर माझ्यावरती टीका केली जाते की उद्धव ठाकरे
हे म्हणजे नुसते टोमणे मारतात. उद्धव ठाकरे विकासावरती बोलल्याचं दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. मग मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या चॅनलच्या समोर सांगतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसं बोलले तसं वागले तसं दाखवा आणि 2000 रुपये मिळवा. माझं आव्हान आहे काय, जसं मुख्यमंत्री बोलले आम्ही शेतकऱ्याचं कर्ज काय सातबार करू, कोरा 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 करा कोरा आणि 2000 रुपये मिळवा. हा ओला दुष्काळ मी असताना सांगत होते ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. आता म्हणतात ओला दुष्काळी संज्ञाच नाही. मग आता बोले तसं चालेल, करा ना, जाहीर करा, तसं वागा आणि 2000 रुपये मिळवा. पण शेतकरी मेला तरी चालेल. मागाच्या भाषणात तुझा तेच बोला. आता जो होऊन दादांनी जो एक मुद्दा मांडला फार महत्वाचा आहे. विकासाचं बोला म्हणजे काय की यांच्या कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरा. म्हणजे आज सुद्धा इकडे अलीकडे पलीकडे तो सर्टिफिकेटचा मान मारला जातोय. विरोध आहे त्याला शेतकऱ्यांचा. कारण अनेक सुपीक जमीन शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर तो जातो. म्हणजे शेतकरी मेला तरी चालेल पण माझ्या मित्राचा खिसा भरला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी जर काय माल मसाला लागतो, अदानीच्या सिमेंटच्या पोत्याचं दाम त्याला हमी भाव देता का तुम्ही, तो जो म्हणेल तो भाव. आणि माझा शेतकरी जो कामात कष्ट करतो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आता ही ताई जी बोलल्या, दोन्ही ताई ज्या बोलल्या ते फार महत्वाचं आहे. या मुलीचं आयुष्य काय, तुम्ही काय बघताय त्यांच्यामध्ये, कसं जगणार, त्या कसं शिक्षण पूर्ण करणार. ठीक आहे, एका ताईच्या शिक्षणाची आम्ही जबाबदारी घेतली, बाकीच्यांचं काय, कोण जबाबदारी घेणार. ज्याप्रमाणे तुमच्या लक्षात असेल की मोदींनी किती 2015-16 साली नोटबंदी केली होती, बरोबर ना. त्यावेळेस सुद्धा तुम्ही सगळ्या काही लोकांनी तुम्ही ज्या काही तुमच्या ठेवणीचे पैसे असतात तुम्हाला रांगेत उभे करून भरायला लागले होते ना. तुम्ही एक घरासाठी काही पैसे काढून ठेवता की ऐन वेळेला जर त्या लागले तर हे पैसे असू दे, नाही नोटबंदी कोणी नोटा ठेवायच्या नाहीत. मग आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की जसं मोदी सरकारने नोटबंदी केली होती तशी तुम्ही भाजप सरकारची मतबंदी करणार आहात की नाही. आम्ही आता मतबंदी करणार. आता नुसतं तुम्ही रडून किंवा आता काही दुसरं काही तुम्ही बोललात ना आत्महत्या करण्याचे, कशाला आत्महत्या करायची. ज्याने तुम्हाला फसवलंय तो तुमच्या ओढावरती नाचतोय, सगळीकडे रिक्तपणाने फिरतोय. आता नगरपालिका महापालिका वगैरेच्या निवडणुकीमध्ये आणखीन काहीतरी तुम्हाला भूलथापा देणार आणि परत तुम्ही त्याला मतदान करणार. म्हणजे कर्जमुक्ती कधी करणार, आम्ही करणार आहोत जून मध्ये. मग तुम्ही काय म्हणणार, अरे बाबा जून मध्ये कर्जमुक्ती होणार आहे, राहू दे ना, आहे ते बरं आहे. जेव्हा हे त्यांनी जे भाषण केलं की आमचं सरकार आलं म्हणजे भाजप सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमुक्ती करू, तेव्हा तुम्हाला अशी काही पसंती दिली होती का तुम्ही या तारखेला नाही तर तुमच्या सोयीप्रमाणे मतदान करा. नाही, एक तारीख ठरवली, या तारखेला मतदान करा, त्याच्यानंतर आम्ही कर्जमुक्ती करू. एका चॅनलने दाखवलं. म्हणजे आज मी जसं तुमच्याशी प्रत्यक्ष येऊन बोलतोय तसं पंतप्रधानांनी कार्यक्रम आज सुद्धा करत असतील. मी काय बघत नाही त्याचा कार्यक्रम, मन की बात सुद्धा अजूनही चालू असेल किंवा नसेल कल्पना नाही. पण एक कार्यक्रम केला गेला होता आणि त्याच्यात एक आदिवासी महिला टीव्हीवरती दाखवली. आता सगळ्या महिलांना बोलवलं आणि एका आदिवासी महिलांनी सांगितलं, मोदीजींनी विचारलं की अरे बहिणा सगळी माता बैठी या बहिणी बैठी आहे, किती लोकांचं उत्पन्न दुप्पट झालंय. एका महिलेने हात वर केला. मग त्याच्यासमोर टीव्ही कॅमेरा नेला, माईक नेला आणि विचारलं त्यांना. तर टीव्ही सांगतं माझी डाळिंबाची बाग आहे, अमुक साली माझं एवढं उत्पन्न होतं, अमुक आता तुम्ही आल्यानंतर माझं उत्पन्न दुप्पट झालंय. सगळ्यांनी टाळ्या वगैरे. आणि आपल्याला सुद्धा काय वाटलं, अरे महिला आहे त्यातून आदिवासी आहे, ही खोटं कशाला बोलेल. हे एका चॅनलने काय केलं, मला वाटतं पुण्यापासून वाजपेयी त्या चॅनलचं बंद झालं. त्यांनी पाठपुरावा केला की अरे हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे. मग त्यांनी तो मागोवा घेतला, त्या महिलेचा शोध घेतला. ती महिला ज्या गावात होती त्या गावामध्ये त्याची टीम पाठवली आणि वस्तुस्थिती अशी होती त्या महिलेची बागच नव्हती. एवढंच नाही, गावकऱ्यांची विचारलं की दादा तुमचं काय. मग त्या गावकऱ्यांनी सांगितलं की काही दिवसापूर्वी एक केंद्राची टीम आमच्या गावात आली आणि त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यांनी आम्हाला विचारलं की आपको प्रधानमंत्री से बात करनी है. आता तुम्हाला जर तो विचारलं तर तुम्ही काय सांगणार, हाँ करनी है. मग अगर बात करनी है तो कुछ तो थोडी ट्रेनिंग करनी पडेगी, दे दो ट्रेनिंग. मग त्यांना शिकवण्यात आलं की प्रधानमंत्री असं तुम्हाला विचारतील तेव्हा तुम्ही त्यांना हे उत्तर द्यायचं. म्हणजे जसं प्रधानमंत्री ते त्याचं काय असतं ते टेलिप्रॉम्प्टर ठेवून भाषण करतात, तसं ह्या माझ्या गोरगरिबांना ट्रेनिंग देऊन
इकडे बोलायला लावलं, देशभरामध्ये बघितलं गेलं आणि देशात काय सगळ्यांना वाटलं की खरोखर आदिवासी महिलेचं उत्पन्न दुप्पट झालंय, तिथं झालंय, उद्या आपलं पण होईल, आपण आज याला मत द्यायला पाहिजे. हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. खरं यांचं दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहे. म्हणून आता या ताईने जे काय सांगितलं की निवडणूक आल्यानंतर 500 रुपयांनी मत नाही विकत घेत, तुमचं आयुष्य विकत घेतात आणि नुसतं विकत घेत नाही, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. आज समजा केलं असेल मतदान, आपण तर ती मत चोरी सुद्धा उघड केली आहे. हे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकारच नाहीये, हे मत चोरी करून निवडून आलेलं सरकार आहे, चोरलेलं सरकार आहे. आणि तिकडे राहुल गांधीने मत चोरी उघड केले, आपल्याकडे आदित्यने उघड केलेली आहे. आता ही मत चोरी उघड केल्यानंतर मग काय करायचं, अंगलट आलं, मग त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम लावलं लागतं. एवढे नीच माणसं आहे. आपली मागणी काय की ज्यांची दुबार नावं असतील, जे बोगस मतदार असतील, आपण कुठे जातपात धर्म म्हणते, जे बोगस असतील त्यांना वगळा, त्याचे कुठे जातपात धर्म आहे, पण त्याच्यात सुद्धा हे धर्म आणतात. म्हणजे आपल्याला इथे हिंदू मुस्लिम म्हणून मारामारी लावायच्या, खून खराबा करायचा, हिंदूंमध्ये मराठी अमराठी करायचं, मराठीमध्ये परत मराठीचा करायचं. हे तुम्ही आम्ही सतत भांडत राहायचं आणि यांचे सगळे केले कपाटे मुलं बाळं हे जमिनी थापून, जमिनी लाटून, स्वस्तात फुटतात जमिनी घेऊन यांचे बंगले इंगले हे शेतकऱ्याच्या उलावती बांधतात. काय जातोय कुठे आपण, कोणत्या दिशेला चाललेलो? ठीक आहे, आम्ही सगळे माझं कौतुक केलं, माझी मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख आहे, पण माझ्या हातात जेवढे ते मी करणार, ते काही मी सोडत नाही. पण हे सगळं आम्ही जे करतोय तुमच्यासाठी करतोय. आणि ताई आता तुम्ही जे बोलला की आमच्यासाठी काहीतरी करा, काय म्हणजे काय करू आम्ही, सांगा बरं. आम्ही मोर्चे काढू, आम्ही आंदोलन करू, चक्का जाम करू, त्या सरकारला सरळ करू, पण तुमच्यामध्ये हिंमत पाहिजे. आम्ही तुमची साथ द्यायला आलोय, तुम्ही आमच्या सोबत राहणार नाही. मी निवडणुका नाहीये, मी निवडणुकीचं मत बघायला आलेलं नाहीये. मी पॅकेजचा खोलपणा कसा आहे कारण परत तेच आहे. या आदिवासी महिलेची गोष्ट तुम्हाला सांगितली, तसं त्या टीव्ही चॅनलवरनं मुख्यमंत्री जाहीर करणारे आकडे हे जगासमोर जातात आणि ते जगासमोर गेल्यानंतर मला काय, मी मुंबईत जातो, आणखीन कोण पुण्याला जातं, आणखीन कोण छत्रपती संभाजीनगरला जातं, कोण ठाण्याला जातं, कोण कुठे जातं. आम्हाला घर बसल्याचं वाटतं की खरोखर मुख्यमंत्री हा मोठा उदार माणूस आहे आणि तो शेतकऱ्यांना मदत करतोय. प्रत्यक्ष काय होतंय ते बघायला आणि म्हणून हे टीव्ही चॅनल वगैरे सगळे आले. धन्यवाद देतोय की तुम्ही जे खरं आहे ते लोकांचं मानताय. ही वस्तुस्थिती आहे. कोणाला पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, बरोबर आहे. जमिनीचा मोबदला काय नुकसान भरपाई मिळाले नाही. एक तर पीक विम्याचे पैसे मिळणार कसे मला सांगा, कारण जे ट्रिगर होते तेच काढून टाकले. ते ट्रिगर काढल्यानंतर किती मिळाले, 300 रुपये. आणि किती मिळायला पाहिजे होते मग. आता दुसरं 6,000 भरले आणि 300, अरे तुम्हाला 300 रुपये म्हणजे खूप मिळाले. अरे साई तरी 300 रुपये खूप मिळाले. हे मी आणल्याने याला 6 रुपये मिळाले, तर 300 रुपये म्हणजे तुम्ही श्रीमंत झाले. हा, तुम्ही लाडका भाऊ दिसताय सरकारचे. मी काय चेष्टा चालले, हा चेष्टा चालले. तुम्ही निवडणुका आल्यानंतर आता मी तुमच्यासोबत फिरतोय. काल परवाकडे मुख्यमंत्री आले, पण जो मुख्यमंत्री स्वतःचं राज्यातलं शेतकरी संकटात असताना, घरातला शेतकरी संकटात असताना दुनियादारी करतो, बिहारमध्ये जातो प्रचाराला, बिहारमध्ये प्रचाराला जातात, पण शेतकऱ्याला दिलेलं पॅकेज मिळते की नाही बघायला का नाही बांधवत. म्हणून मी जे मागाशी म्हटलं, कारण मी आता जे काय फिरतोय प्रतिक्रिया एकच, या निमित्ताने का होईना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. अरे पण माझं घर जर का आक्रोश करते, माझा शेतकरी झाला इकडे संकटात सापडलाय, मग मी मुख्यमंत्र्यांसाठी दुनियादारी करू. अरे घर बघणं पाहिजे, घर सांभाळ पाहिजे. एक तरी मंत्री तुमच्याकडे आले. हे काम खरं मंत्र्यांचं आहे, हे काम खरं मुख्यमंत्र्यांचं आहे, कृषी मंत्र्यांचं आहे, अर्थमंत्र्यांचं आहे. पण हे सगळे निरर्थक मंत्री आहेत, कोणी तुमच्याकडे कामाचे नाहीये. आम्ही सगळे लबाड, सगळे दलाबाज आहेत, जे काय आहे जरूर आहे. पण बिहारमध्ये निवडणुका म्हटल्यानंतर तिथे कोणी न मागता, कोणती समिती न नेमता, कोणताही अभ्यास न करता
तिथे जवळपास 75 लाख महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकले पंतप्रधान. 10,000 रुपये. मग तुम्ही मला पंतप्रधानांना विचारायचंय, विषय इथला असला नसला तरी देशाचा आहे, की मोदीजी तुम्ही बिहारचे पंतप्रधान आहात का हिंदुस्थानचे पंतप्रधान आहात? आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान असाल तर मग काश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येक माझ्या माता भगिनीच्या खात्यामध्ये तुमच्या पंतप्रधान जे पीएम केअर फंडाचे जे पैसे साठवले त्याचे 10,000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये टाका. पण दुसरा एक मला प्रश्न आहे, जसं कर्जमाफ करून बोलले होते तसंच लाडक्या बहिणीला ते बोलले होते की आम्ही 1500 आम्ही 2100 रुपये घेऊ. आता माझ्या बहिणीला 2100 रुपये पाहिजे. 2100 रुपये हे दर महिन्याला मिळालेच पाहिजे. बहिणीला तुम्ही आता त्यांना जाब विचारा. आणि हे काय तुम्हाला भीक नाही देत, मतांसाठी देत आहे. आज 1500 रुपये घेऊन तुमच्या घराघरामध्ये भांडण लावत आहेत. ते ओमदारांनी सांगितले की कुटुंबातल्या 2 महिलांना आता फक्त त्या पात्र ठरतील आणि त्या पात्र कोणत्या ठरवायच्या ती जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणजे आज म्हणत लावणार कुटुंब प्रमुख कुटुंबामध्ये हे आपल्या नामामध्ये आहे. हे सगळं तोडा आणि राज्य असं हे पूर्ण सत्यानाश करणारं सरकार आहे. आम्ही तर काय सोडणार नाही. त्यांना ते जोपर्यंत कर्जमाफी करत नाही, जोपर्यंत 50,000 रुपये हेक्टरी देत नाही, दुधती जनावरं वाहून गेले, कोंबड्या गेलेत, रस्ते गेलेत, जमीन गेलेत, सगळंच गेलेलं आहे. हे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत, राहणार आणि यापुढे सुद्धा राहणार. तर मी तुम्हाला जे सांगितलंय ते तुम्हाला जर करणार असाल तर सरकारला आपण वचन राहू. नाहीतर त्या सभा अशा बैठका होतील, सभा होतील, मोर्चे होतील, आम्ही विधिमंडळ सुद्धा जणांना सोडू. पण आता ज्या काही निवडणुका येतील कोणत्याही येऊ दे, तुम्हाला गावामध्ये एक निर्णय घ्यावा लागेल. एक तर तुम्हाला शेतकरी म्हणून एकत्र राहावं लागेल. तेव्हा सगळे पक्ष जात धर्म बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून एकत्र या आणि गावागावातून निर्णय घ्या. जसं ते तुम्हाला म्हणाले होते की निवडणुकीनंतर कर्जमाफी देऊ, आता म्हणतात योग्य वेळी करू. त्यांना सांगा जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही. मत मागायला आला ठीक आहे, आम्ही तुम्हाला योग्य वेळेला मत देऊ. तुम्ही ज्या तारखेला सांगते त्या तारखेला देणार नाही. पहिले आमची कर्जमुक्ती करा, पीक विम्याचे पैसे द्या, हेक्टरी 50,000 रुपये द्या, वाहून गेलेल्या जमिनीसाठी माती द्या, दूध जनावरं द्या, सगळे जे काय आहे पहिले आमच्या जे पीक हाताची लागले त्याला हमी भाव द्या आणि मग आम्ही तुम्हाला मत देऊ. पण जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत आमच्या गावात मतं मागण्यासाठी पाऊल ठेवायचं नाही. तर आणि तर तुमची कर्जमाफी होईल असं होणार नाही. आहे एवढी हिंमत तुमच्यात आहे का? नाही हिंमत आहे की तुमच्या उत्तर नाही येते. नाही ते गावबंदी करा काय करा पण मतबंदी करा. मतबंदी करा पहिले आणि हिंमत असेल तर हा करतो सांगा की आमची तयारी आहे. आता मी तुम्हाला रडत ठेवायला आलेलो आहे, मी मत मागायला आलो, मी तुम्हाला हिंमत द्यायला आलेलो आहे. मत द्यायचं की नाही तुमचा प्रश्न आहे, पण हिंमत द्यायला आलोय. हिमतीनं उभं राहिला तर सरकार कोणतेही असलं तरी ते तुमचं दोन गुडघे टेकल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे विषय आम्ही तर घेऊन लढणार आहोत, पण आम्ही तुमच्यासाठी लढतोय, तुम्ही आमच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फोटो सर्वांचं